जेव्हा मी फर्स्ट टाईमला सेंट जूस सेंटरमध्ये आलो होतो, तेव्हा मी पाहिलं होतं की माझ्याच वयाचे सेम पेशंट्स आहेत तिथे आणि माझ्याच फॅमिलीवर जे क्रायसिस आलं आहे, सेम क्रायसिस दुसऱ्या फॅमिलीवर आहे आणि ते ते फाईट करत आहेत त्याच्याशी. आणि तेच आमच्यासाठी मोटिवेशन होतं की निगेटिव्ह थिंकिंगपासून दूर जाऊन आम्हीसुद्धा फाईट केली पाहिजे आणि ट्रीटमेंट पूर्ण केली पाहिजे आम्ही. सेंटरमधला पूर्ण स्टाफ खूपच पोलाईट होता आणि ईच अँड एव्हरीथिंग त्यांनी आम्हाला समजावून सांगितले की क्लीनलीनेस कशी मेंटेन करायची, ज्या ट्रीटमेंटमुळे जी मुलांची इम्युनिटी कमी होते त्यामुळे काय काय फरक पडतात, व्हायरसमुळे त्या त्या पेशंटला इन्फेक्शन होऊ शकतं, त्याला टॅकल कसं करायचं. सेंट जूडने आम्हाला फूड, शेल्टर या बेसिक नीड्स प्रोव्हाइड केल्या होत्या अँड बियॉन्ड दिस आम्हाला मेंटल काउन्सिलिंगसुद्धा प्रोव्हाइड केली होती. ॲट दॅट मोमेंट्स आय वॉज अ टीन. मला मेंटल काउन्सिलिंगची तितकी गरज नव्हती जितकी माझ्या पॅरेंट्सला गरज होती. डेफिनेटली एक मोठं क्रायसिस, फॅमिली क्रायसिस फॅमिलीवर आल्यानंतर ज्या मेंटल स्टेटमध्ये आपण राहतो ते पण इम्पॉर्टंट आहे. सेंट जूडने त्याचा पण त्याबद्दल पण अवेअर होतं सेंट जूड आणि माझ्या पॅरेंट्सला मेंटल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली अँड अ प्रॉपर वे ऑफ थिंकिंग टू कम ओव्हर दिस फेज त्यांनी आम्हाला शिकवलं. सेंट जूड माझ्यासाठी एक एक्सटेंडेड फॅमिलीच आहे. आय फील लकी दॅट आय मेट सेंट जूड अँड टाटा हॉस्पिटल ड्युरिंग दिस कॅन्सर ट्रीटमेंट. जेव्हा मी सेंट जूडमध्ये आलो होतो तेव्हा मला माझ्याच वयाची मुलं भेटली होते आणि माझ्याच वयाची मुलं असल्यामुळे मला फ्रेंड्स पण त्यांच्यासोबत तुरंत झालो मी. आणि मला एक ग्रुप भेटला ज्यामुळे मला जे पेन होत होतं कॅन्सर ट्रीटमेंट थ्रू, त्याच्यावरून दुर्लक्ष होऊन इतर फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि क्राफ्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा माझा टाईम जायचा आणि माझी मेंटल स्टेट पण पॉझिटिव्ह राहत होती. जेव्हा मी सेंट जूडमध्ये होतो, साधारणपणे 7 महिने मी सेंट जूडमध्ये होतो आणि माझ्या एज्युकेशनमध्ये 7 महिन्याचा गॅप पडला होता. पण सेंट जूडने इथे पण मला हेल्प केली. व्हॉलंटियर्स यायचे आणि ते स्पेशली मॅथ आणि सायन्सचे लेक्चर्स माझ्यासाठी प्रोव्हाइड केले होते 8th क्लासमधले. जेव्हा मी 7 मंथ नंतर जेव्हा मी स्कूल गेलो होतो तेव्हा मला तितकं प्रेशर नाही आलं. ते पूर्ण सिलेबस माझ्यावरती लोड नाही आला. मी इझिली ओव्हरकम करू शकलो त्यावरती. किमोथेरपीमध्ये ज्या सेल्स आहेत त्यांना आपण डिस्ट्रॉय करून न्यू सेल्स आपण क्रिएट करतात या ट्रीटमेंटमध्ये. या ट्रीटमेंटमध्ये बॉडीची न्यू ग्रोथ होण्यासाठी न्यूट्रिशियस डाएट खूप खूप महत्त्वाची आहे. त्यावेळेला ते ते लोड सेंट जूडने घेतला. माझ्या फादर आणि मदरवरती तो लोड नाही आला. सेंट जूडने पेशंटसाठी अलॉंग विथ देअर पॅरेंट्स न्यूट्रिशियस डाएट, अ सेफ प्लेस फॉर लिव्हिंग अँड मेनी थिंग्स प्रोव्हाइड केला. या सर्व गोष्टींमुळे डेफिनेटली माझ्या माझ्या पॅरेंट्सला जास्त त्रास नाही झाला आणि माझे फादर जे की तिथे जे आमचं बिझनेस होता ते सोडून माझ्या ट्रीटमेंटसाठी मुंबईमध्ये आले होते. Currently I am pursuing BTech in computer science and I am in 3rd year, pre-final year now. सेंट जूडने मला इथे पण हेल्प केली. माझं अकोमोडेशन इन हॉस्टेल अँड मेस फीस इज प्रोव्हाइडेड फ्रॉम सेंट जूड. सेंट जूड प्रोव्हाइड्स मी दिस मॉनिटरी असिस्ट ऑल्सो. सेंट जूड माझ्यासाठी एक एक्सटेंडेड फॅमिली आहे आणि सेंट जूडसोबत हे जे माझे बॉन्ड आहे त्याला मोर स्ट्रेंथन करण्यासाठी मी SJFLचा पार्ट झालो. कोणत्या पण कॅन्सर वॉरियर्ससाठी माझा एकच मेसेज असेल की यू आर अ चूजन अँड यू आर अ फायटर. तुमच्यासोबत सेंट जूड आहे आणि ही फाईट केल्यानंतर यू आर गोइंग टू बी अ चॅम्पियन अँड वॉरियर. When I first saw this new Kharghar center in pictures, it was dazzling. And today, when I come to this center, it was more magnificent from inside than outer side. So the one word for this Kharghar center from me is dazzling.